अभिषेक नाईक यावेळेला गोलंदाजीसाठी आला। चार षटकांचा सामना आहे। अभिषेक आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळचा चेंडू आपण पाहतोय राऊंड विकेट गोलंदाजी करतोय। थोड्या अंशी आपण पाहिल्यानंतर आज अनेक गोलंदाजांनी राऊंड विकेट गोलंदाजी करायला पसंत केलं, कारण थोडा नॅचरल अँगल मिळतोय। वाईड लाईन आणि गाईड लाईन याच्यावरती बरेचसे कन्फ्युजन फलंदाजांमध्ये निर्माण झाले होते आणि त्या कारणास्तव जर चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप गेला आणि फलंदाजाला बीट करण्यात आपण यशस्वी ठरलो तर फलंदाजावरती दबाव निर्माण करू शकतो। पण असा दबाव किशोरवर किती वेळ आपण करणार, कारण किशोर पाटील अशा फटक्यासाठी तयारच असतो। थोडासा काही आखूड टप्प्याचा चेंडू मिळाला की तो इतका छान पद्धतीने भिरकावून देतो ना, जसं आपण म्हणतो की जरी आपल्याला जागा मिळाली की त्या जागेमध्ये एखादं अलीकडच्या काळामध्ये अवैध बांधकाम जसं अनेक लोक करतात, त्याही पेक्षा मी हे वेगळी टिप्पणी या वेळेला मैदानामध्ये करेन आणि ती म्हणजे की इथे अशा प्रकारची अनऑर्थोडॉक्स फलंदाजी कशी करायची त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला बघायचं असेल ना तर ते किशोरच्या बॅटमधून तुम्ही करू शकता, बॅटमधून पाहू शकता। किशोर पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय। अभिषेकचा चेंडू या वेळेला मात्र खाली राहिला, पहिल्या षटकात गोलंदाजीला आलाय। नाणेफेकीचा कौल जिंकला होता सिया वॉरियर्स नागाव संघाने। सिया वॉरियर्स नागाव संघाला तसं काही गोलंदाजीचे ऑप्शन्स नाहीयेत, अशातला भाग नाहीये। चार चांगले गोलंदाज आहेत आणि विशेषतः अजयने जी मागच्या सामन्यामध्ये थोडीशी सामन्यामध्ये जान आणणारी गोलंदाजी ज्याला म्हणतात ना ती गोलंदाजी केली होती। 24 चेंडूमध्ये जेव्हा फार कमी धावा राहिल्या होत्या, 30 चेंडूमध्ये साधारण 58 धावा प्रतिस्पर्धी संघाने बी ग्रुप संघाने चेस केल्या होत्या। अशा वेळेला अजयने आपल्या हातामध्ये चेंडू घेतला होता आणि मग शेवटचं षटक सुद्धा त्याने अभिला दिलं होतं, अभिषेकला दिलं होतं। अभिने तीही ओव्हर चांगली केली होती, पण प्रतिस्पर्धी संघासाठी त्या धावा कमी राहिल्या होत्या, म्हणजे 6 मध्ये 5च बनवायच्या होत्या। आता मात्र अभिषेकला थोड्या आपल्या गोलंदाजीवरचा जो अपील झालं आणि या वेळेला पंचांनी ते अपील उचलून धरलंय। फलंदाज बाद होणार आहे, किशोर बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये। अभिषेकला ही पहिली सफलता मिळते, कौतुक करावं लागेल, कारण ज्या अँगलने तो गोलंदाजी करतोय विशेषतः भन्नाट वेग आहे त्याच्याकडे आणि या पहाटेच्या प्रहरामध्ये सुद्धा अशा प्रकारची गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर हा फटका तटवण्याचा प्रयत्न जरूर केला होता किशोरने, परंतु बॅटला चाटून तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेला आणि यष्टीरक्षकाने केलेल्या अपीलवरती पंचांकडून दाद देण्यात आली की फलंदाज बाद असेल। पहिला फलंदाज बाद झालाय। थोडासा कानमंत्र सुद्धा अजयकडून आपण पाहतोय की तो अभिषेकला देतोय, त्याला माहिती आहे की या षटकामध्ये धावा आपण रोखल्या पाहिजे। फार छान पद्धतीची कॅप्टनशिप आज पाहायला मिळाले अजयकडून। सिया वॉरियर्स नागाव संघाचं नेतृत्व तो करतोय। विशेषतः नागाव रेवदंडा पट्ट्यातील क्रिकेटमध्ये एक मॅच्युअर्ड क्रिकेट आपल्याला अनेक वेळेला पाहायला मिळालंय आणि त्या विभागाने अनेक वेळेला अनेक चांगली पारितोषिकं सुद्धा पटकावलेली आहेत। दर्णे गुरुजींना आपल्या विभागाचा सदैव अभिमान आहे आणि का नसावा ना, आपल्या मातीचा आपल्या माणसांचा हा अभिमान आपल्याला असलाच पाहिजे। आणि म्हणून आपण अलिबागकर म्हणतो ना की अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही आपली अलिबागकरांची आहे। अलिबागकरांसाठी अलिबागकरांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये या तमाम अलिबागमधले जे खेळाडू आहेत ना, वेगवेगळ्या विभागातले अलिबागच्या, मग कुणी अर्थातच अलिबाग पासून रिवर्स पट्ट्यातील खेळाडू असतील, अलिबाग पासून अर्थातच रामराज पट्ट्यातील खेळाडू असतील, अलिबाग पासून रेवदंडा पट्ट्यातील खेळाडू असतील, अलिबाग पासून पेझारी पोयनाड पट्ट्यातील खेळाडू असतील, अलिबाग पासून कुर्डूस पट्ट्यातील खेळाडू असतील, हे सर्व खेळाडू जेव्हा आज एकत्रितपणे मैदानामध्ये आलेत ना, त्यांच्यातली जद्दोजहद थोडी वेगळी आहे। हा चेंडू आपण पाहतोय आल्या आल्या टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, आदर्श मैदानामध्ये आलाय, पण आदर्शने सुद्धा चेंडू फॉलो केला होता। थोडा गाईड करायचा होता त्याला की हा पॉईंटच्या वरून थोडा खेळूया का, पण लास्ट मोमेंटला त्याने पाहिला की वेग भन्नाट आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावरती पाहतोय
की 8 धावा लागल्यात. अजूनही 3 षटकं येणं बाकी आहे, कारण 4 षटकांचा सामना असणार आहे. सिया वॉरियर्स नागाव विरुद्ध UV स्पोर्ट्स अलिबाग आजच्या रात्रीतील हा 10वा सामना आहे. तसं पाहिलं तर एकूण 11वा सामना म्हणावा लागेल, कारण प्रेक्षणीय सामना सुद्धा एक झाला होता, त्याच्यामुळे थोडा वेळ आपला एक्सटेंड आपल्याला करावा लागला. पण उद्याचं रिपोर्टिंग जे काही आहे, संध्याकाळचं रिपोर्टिंग आपण साधारण 5चं रिपोर्टिंग प्रेक्षणीय सामन्यासाठी दिलेलं आहे. 5:30ला आपला प्रेक्षणीय सामना सुरू होईल आणि त्यानंतर साधारण 6चं रिपोर्टिंग आपण आपल्या C ग्रुपच्या लॉट्सला दिलेला आहे आणि त्याच्यामुळे 6:30ला अपेक्षित आहे की आपला पहिला सामना सुरू होईल. सो पहिल्या डावाला सुरुवात झाली. 8 धावा धावफलकावरती UV स्पोर्ट्स अलिबाग. UV स्पोर्ट्स म्हणजे अर्थातच सन्माननीय चित्रलेखाताई यांचा हा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या संघाचं नेतृत्व करतोय. अलिबागमधील ज्या वेळेला अलिबाग प्रीमियर लीग पहिलं झालं, त्या पहिल्या अलिबाग प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब ज्याने हस्तगत केला तो निखिल या वेळेला मैदानामध्ये. अफलातून प्लेअर आहे ना निखिल. फलंदाजी गोलंदाजी या आघाड्यांवरती विशेषतः असा अष्टपैलू खेळाडू तुमच्याकडे असणं आणि किंबहुना त्या प्रकारे तो संघाचं नेतृत्व करतो, ते नक्कीच अलीकडच्या काळामध्ये एक उत्कृष्ट खेळाडूची निशाणी पेश करणार आहे. जोरदार अपील झालं यावेळेला. अजयने आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय, पण पाहिलं तर गोलंदाजीसाठी स्वतः अजय चौलकर आलाय. अजयकडे विशेष अशा प्रकारची कोणत्या प्रकारची गोलंदाजी आहे, म्हणजे व्हेरिएशन कशा प्रकारचे तो करतो याच्याबाबत जर तुम्ही ॲनालिसिस करताना मागच्या षटकातील त्याचं पृथक्करण, मागच्या सामन्यातील त्याचं पृथक्करण पाहिलं असेल ना, तर तो आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करतो. ऑफ ब्रेक सुद्धा चांगला टाकतो आणि त्याचा स्ट्रेटर वन किंवा त्याच वेळेला तो स्लोवर वन. फलंदाजाला सहसा रीड करता येत नाही. याही वेळेला आपण पाहिला ना, टप्पा घेतल्यानंतर तो चेंडू उसळला होता आणि विशेषतः मला वाटतं ना की जेव्हा गोलंदाजीसाठी थेरोंडा संघामधून पुरुषोत्तम भगत गोलंदाजी करायचा ना, तेव्हा तो खांद्याचा शोल्डरचा वापर करायचा आणि शोल्डरचा वापर करून तो त्या शोल्डरमधून ती ताकद जनरेट करायचा आकाश. आणि मग पुरुषोत्तम गोलंदाजी करताना 2 गोष्टी होत्या ना, म्हणजे मी अशा अनेक गोलंदाजांची नाव घेईन. जसं राम हाले वन ऑफ द लिजेंडरी प्लेअर राहिला थेरोंडामधून. त्याच्यानंतर शैलेश मार्कूची गोलंदाजी सुद्धा एक अतिशय चर्चेचा विषय राहिला. शैलेश ज्या वेळेला गोलंदाजी करायचा मोस्ट ऑफ द टाइम चेसिंग करताना शैलेशच्या हातामध्ये शेवटची ओव्हर यायची आणि शेवटची ओव्हर आल्याला शैल्याला रन राहायचे जेमतेम 4 ते 5. मग तो म्हणायचा हा ठीक आहे ना, 6 मध्ये 4-5 ठीक आहेत, मी काही देणार नाही. अशी गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी असायची. आणि अजय चौलकर त्या मातीतून येतो. लक्षात घ्या, मी मगाशी सुद्धा म्हणालो तुम्हाला की प्रत्येक मातीचा सुगंध निराळा असतो आणि म्हणूनच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत. क्रीडाभुवनच्या मैदानातल्या मातीमध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा गंध आहे, एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आहे. तो टिळा जेव्हा तुम्ही कपाळाला लावता ना मातीचा, तेव्हा त्याच्यासोबत असणारा ऐतिहासिक वारसा सुद्धा तुम्हाला ती एक प्रेरणा देत असतं. डिक्लेअर स्वरूपामध्ये इथे धाव मिळाली, पण धावफलकावरती ज्या धावा पाहतोय ना, 10 चेंडू झालेत, 10 धावा आल्यात. ज्या आदर्शाने चौफेर फटकेबाजी मगाशी केली ना, त्याला एका जागेवरती सिया वॉरियर्स नागाव संघाचा कर्णधार ठेवतोय. आणि अजय चौलकरकडे तुम्ही सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून तुम्ही बघू शकत नाही, पण त्याच वेळेला तुम्ही कामचलाऊ गोलंदाज म्हणूनही बघू नका, असं अजय चौलकर आपल्या गोलंदाजीने दाखवून देतोय. हे फार महत्वाचं आहे. आज नागाव संघाला रिप्रेझेंट करताना किंवा त्याचा कर्णधार म्हणून रिप्रेझेंट करताना कोणत्या स्वरूपाची भूमिका आपण पार पाडू शकतो ना, ते अजय चौलकर शांतपणे दाखवतोय. कर्णधार प्रत्येक वेळेला ॲग्रेसिव्ह असावा किंवा त्याच वेळेला कर्णधाराने हेच केलं पाहिजे अशी काही जी ऑर्थोडॉक्स थेरी आहे ना, त्या थेरीच्या पलीकडे सुद्धा काही माणसं असतात. त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो, जो लीडर असतो ना, तोच खरा लीडर असतो. याही वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु बरोबर शोल्डरचा वापर केला होता. थोडा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न करतोय की काय असं मला वाटलं, पण थोडा कॉमेंट्री बॉक्स आमचा साधारण कव्हरच्या क्षेत्रामध्ये आहे, त्यामुळे नक्की काय चेंडू टाकलाय ते स्क्रीनवरती बघूनच सांगू शकतो. 5 चेंडू टाकलेत अद्यापर्यंत अजयने, 3 धावा खर्च केल्यात, 11 धावा धावफलकावरती आल्यात. त्यामुळे या षटकामध्ये जी धावा रोखणारी गोलंदाजी अजय आणि त्याच्या संघाला आवश्यक होती ती पाहायला सुद्धा मिळाले. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय थोडंसं फैलावलेलं गेलंय, कारण पहिल्या षटकाचा पॉवर प्ले संपुष्टात आलाय आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा कदाचित गोलंदाजाला जो होतो तो करून घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. हा स्लोवर वन धीम्या गतीचा छान पीक केलाय आणि तितकाच छान पद्धतीने हिट सुद्धा केलाय सीमारेषेच्या बाहेर, सरळ क्रीडाभुवनच्या अर्थातच आपल्या इमारतीवरती.
अशा फटक्यांची आठवण करून देणारा की जे फटके अर्थातच आपल्याला पाहायला वारंवार आवडतात. खराब चेंडू होता अजयचा, त्याचा खरपूस समाचार घेतला गेला. 6 ने धावसंख्या प्लस झाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती. निखिल पाटील या फटकेबाजीसाठी ओळखला जातो आणि विशेषतः सेन्सिबल बॅटिंग तुम्हाला मैदानामध्ये कशी करू शकता त्याचं उत्तम उदाहरण सुद्धा तो अनेक वेळेला पेश करतो. आज काय पाहिलं त्याने की पहिले 5 चेंडू अजयने खरंच चांगले टाकलेत, पण इथे थोडासा गोलंदाजी करताना त्याचा स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न केला गेला. निखिलच्या चेहऱ्यावरती जे स्मित हास्य आपण ते फटका मारताना पाहायला मिळाल ना, थोडा कोसळला जरूर तो, पण स्वतःला सावरलं सुद्धा. छान एक्झिक्यूट केला. अलीकडच्या काळामध्ये हे सर्व क्रिकेटपटू फिटनेस छान पद्धतीने सांभाळतात. म्हणजे मला आठवतंय की साधारण 10-15 वर्षापूर्वी क्रिकेटरच्या सोबत कोणताही डबा नसायचा किंवा त्याच वेळेला तो काय खाईल याच्या संदर्भातले कोणते निर्बंध नसायचे. फक्त वडापाव किंवा त्याच वेळेला संध्याकाळी जाताना एखादा मिसळ पाव, मग एक मिसळ त्याच्यासोबत 10 पाव किंवा मग 20 पाव अशी सुद्धा स्टोरी आहे. ती आमच्या JCM कॉलेजची आहे, ती वेगळी आहे. म्हणजे एक मिसळ आणि 22 पाव वगैरे वगैरे त्या गोष्टी आम्ही सांगू नंतर आजच्या रात्री. पण आता सचिन गोलंदाजीला आलाय, पण आत्ताचे जे क्रिकेटपटू आहेत ना, छानसा डाएट सांभाळतात, फिटनेस उत्तम ठेवतात. कारण क्रिकेट कॉम्पिटेटिव्ह झालंय ना. या सामन्यात जिंकलात म्हणजे उद्या जिंकाल असं नाहीये. सचिन मात्र गोलंदाजीला आलाय. खराब चेंडू आणि यावेळेला चांगला खरपूस समाचार. वन्स अगेन आदर्शच्या बॅटमधून निघाला हा आदर्शवत फटका. सरळ जिजामाता हॉस्पिटलला सलामी देणारा. क्रीडाभवन मैदानामधली ही खासियत आहे की तुम्ही असे काही फटके मारू शकता की त्या फटक्याने अनेक अशा गोष्टी आणि अनेक इतिहास आपल्याला पाहायला मिळतात. समोर मारला की आपण म्हणतो सन ग्लो रिसॉर्टला सलामी देणारा. मिड विकेटच्या डोक्यावरून गेला की आपण म्हणणार हा थेट आता समुद्रकिनारी जाणार, तो म्हणजे अर्थातच फिरायला. लीप स्क्वेअर लेगच्या सीमारेषेवरून तुम्ही बाहेर पोहोचवलात की तो अर्थातच जिजामाता हॉस्पिटलला सलामी देणारा असतो. या वेळेला कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय, पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. सचिनने टप्प्यात बदल केला, गतीत बदल केला आणि थोडासा फिंगर रोल्स केले मैदानामध्ये गोलंदाजी करताना. आदर्श जर लेगला खेळू शकतो तर ऑफला खेळून दाखव असं कदाचित म्हणत असावा. सचिन खडूस खेळाडू आहे, कारण तुम्ही त्याला खेळताना मैदानामध्ये पाहिलात ना तर तो नेहमी म्हणतो ठीक आहे ना जगी सर, होतं असं की एखादा 6 मारणार बॅट्समन, तो सुद्धा चांगला बॅट्समन आहे, पण त्याच्या पलीकडे त्या बॅटरने जर फटका खेळला असेल तर माझ्याकडे सुद्धा येणारे पुढचे 5 चेंडू आहेत ना, मी त्या 5 चेंडूंवरती चान्स घेणार आहे, विकेटच्या शोधात राहणार. 23 धावा धावफलकावरती आल्यात. ना विषय निघाला होता मगाशी की काय साधारण मेनू असायचे. एक साधारण 10 वर्षापूर्वी एखाद्या क्रिकेटरचा डाएट काय असायचा किंवा खेळाडूचा डाएट काय असायचा. अगदीच काही सोबत म्हणजे जर आपण काही दौरे सुरू केले, म्हणजे जर धरणीगुरुजी तुम्ही माझ्या बाजूला बसलात तर मग विघ्नहर्ता रेवदंडा थेरोंडा, बरोबर, श्री गणेश थेरोंडा हे संघ जेव्हा पालीच्या मैदानावर खेळायचे किंवा मग इकडे अलिबागमध्ये खेळायचे किंवा त्याच वेळेला अलिबाग म्हणजे हाशिवऱ्याच्या मैदानामध्ये किंवा नवगावच्या मैदानामध्ये जिथे ओपनची स्पर्धा व्हायची त्यावेळेला तुमच्या डब्यात हमखास ऑब्व्हियसली मी म्हणतो एक मेनू फिक्स असेल, तो म्हणजे सुकट भाकरीचा मेनू, बरोबर आहे ना. हा मेनू आपला ठरलेला असायचा. तर त्या पद्धतीचं अर्थातच खाणं आणि खाद्यपदार्थ असायचं. या खाद्यपदार्थाबद्दल आपल्या मनामध्ये आजही प्रेम आहे, आजही ती ओढ आहे, का नाही असावी, कारण तिथूनच तर आपला प्रवास सुरू झालाय. वळूया मैदानामध्ये. सचिन मात्रे गोलंदाजी करतोय. यावेळचा हा चेंडू आखूड टप्प्याचा होता, पीक केलाय, परंतु सरळ आणखीन एक फलंदाज बाद होऊन परतणार पाऊलांमध्ये. एक्झिक्यूट व्यवस्थित पद्धतीने करता आला नाही प्रणितला, की प्रणितला वाटलं की हा चेंडू इतका बाउन्स होणार नाही, त्याला वाटलं की टायमिंग्स करू शकतो आपण या चेंडूवरती, पण तितकं छान पद्धतीने एक्झिक्यूट नाही करता आलं. कारण सचिनचा वेग भन्नाट आहे ना, तो ज्या वेळेला गोलंदाजीला येतो बघा, तो सुद्धा शोल्डरचा वापर करतो, काही वेळेला फिंगर रोल सुद्धा करतो आणि मैदानामध्ये त्याच्याकडे असणारा अनुभव तो अनेक वेळेला जोडतो. अनुभव बरीच मोठी गोष्ट असतं ना, की तुम्ही मैदानामध्ये काही वेळेला कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट खेळलेलं असता, तुमच्या अगेन्स्ट अनेक चांगले प्रतिस्पर्धी असता. बालवीर हशिवरेच्या मैदानामध्ये अनेक वेळेला या क्रिकेटपटूला अनेक दिग्गज खेळाडूंचे त्रिफळा उद्ध्वस्त करताना सचिनला आपण पाहिलेलं आहे. आणि आज चला फलंदाज वारंवार सूचना नाही द्यायला लागल्या पाहिजे मित्रांनो. एक फलंदाज मैदानातून बाहेर येत असताना दुसरा लवकर आत गेला पाहिजे.
निखिल मात्र वाट पाहतोय की आपला एखादा साथीदार येईल, तो सिंगल डबल्स याच्यावर लक्ष देईल किंवा मला स्ट्राईक देईल, मग मी खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेईन. सचिनने पाहिलं होतं की एक फलंदाजाने आपल्याला षटकार लगावला जरूर, पण त्याच्यानंतर सचिनने काय केलं ती सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे ना. त्याने लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट मिळवलेल्या आहेत. त्याच्यामुळे क्रिकेट किती कॉम्पिटेटिव्ह झालंय बघा. कालचा विजेता हा आजचा विजेता नसतो आणि तो उद्याचा तर बिलकुल नसतो. त्यामुळे प्रत्येक मैदानात तुम्हाला वेगवेगळा विजेता पाहायला मिळत असतो. अलिबागमध्ये गेल्या वर्षी विद्युत प्रकाश ज्योतातील 4 मोठ्या क्रिकेट स्पर्धा झाल्या किंवा 5 क्रिकेट स्पर्धा झाल्या. लीगच्या म्हणायच्या झाल्या तर 4 क्रिकेट स्पर्धा झाल्या, पण प्रत्येक स्पर्धेचा विजेता कोणी एक संघ नव्हता, एक कर्णधार नव्हता, 4 वेगवेगळे कर्णधार होते. ही गोष्ट तुम्हाला विचारात घ्यावी लागेल, कारण क्रिकेटमध्ये कालचा विजेता आता आजचा विजेता राहिलेला नाहीये. आणि त्याच्यामुळे जेव्हा तुमचा स्पर्धक तितक्या ताकदीचा झालेला आहे, वेगळ्या कमालीचा अर्थातच त्याचा परफॉर्मन्स उंचावत चाललेला आहे, त्याच्यामुळे सचिन जेव्हा आपण हॅट्रिकच्या उंबरट्यावरती पाहत होतो, 2 चेंडूंवरती 2 विकेट घेतल्या, आता निर्धाव चेंडू टाकला, पुन्हा एकदा सज्ज झालाय. प्रशांतसाठी यावेळेला बॅटच्या पट्ट्यात तो येत नाहीये आणि वेगाने भन्नाट पद्धतीने चकवला जातोय. निखिल दुसऱ्या बाजूला मात्र आपण निराशेमध्ये पाहायला मिळतोय, कारण 18 चेंडूंचा जवळजवळ खेळ संपत आलेला आहे. म्हणजे 17 चेंडूंचा तर संपलाय, 23 धाव फलकावरती आल्यात. पण सचिन मात्रेचं कौतुक होईल ना, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर पुढच्या 4 चेंडूवर एकही धाव दिले नाही. एक आली जरूर, म्हणजे 7 धावा येतात या षटकामध्ये. षटकाचं पृथक्करण असं आहे ते म्हणजे की 7 धावा दिल्या त्याने, 2 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवल्या. 18 चेंडूंचा खेळ संपलाय, 24 धावा फलकावरती आल्यात. आणि या षटकामध्ये म्हणजे आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवतील ते पाहणं औत्सुक्याचं राहील, कारण साधारण आकाश आपण म्हणूया 35+ धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न नक्की असेल तो युवी स्पोर्ट्स संघाचा, कारण सिया वॉरियर संघाकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. पण कौतुक करेन मी अजयच्या कॅप्टन्सीचं, कारण नेहमी आपण म्हणतो की कॅप्टन लिडिंग ॲट द फ्रंट, याचा अर्थ केवळ त्याने चांगली फलंदाजीच करावी का, चांगली गोलंदाजीच करावी का, तर नाही. त्यात चांगलं नेतृत्वाच्या वेगवेगळ्या छटा आहेत ना. काय चांगल्या नेतृत्वामध्ये आपण नेहमी म्हणतो की आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणं ही सुद्धा महत्त्वाची आहे, आपल्या खेळाडूंवरती विश्वास दाखवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. एका कर्णधाराचं, एका मॅनेजरचं हे सुद्धा महत्त्वाचं काम असतं की तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटला रन करत असता, तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटचे हेड असता, त्यावेळेला आपल्या सहकाऱ्यांना अधिक प्रोत्साहित करणं हे आपलं काम असावं. कर्णधार खेळाच्या मैदानातून याच तर गोष्टी आपण शिकतो ना, की कर्णधाराने आपल्या खेळाडूंचा खेळ ज्या वेळेला मैदानामध्ये ढासळतोय अशा वेळेला एकमेकांच्या विरुद्ध खेळत असताना एकमेकांच्या सोबत प्रोत्साहन देणं, एकमेकांना प्रोत्साहन देणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. अजयने ते काम केलंय, निखिल सुद्धा ते करतो, पण आज निखिलला बॅटच्या रूपाने बोलावं लागेल, कारण शेवटचं षटक आलंय. फटका खेळलाय आणि निखिल छान पद्धतीने एक्झिक्यूट करतोय. निखिलच्या बॅटमधून निघालेला सलग दुसरा षटकार, कारण मगाशी सुद्धा शेवटच्या चेंडूवरती त्याने षटकार घेतला होता आणि यावेळेला जशी स्ट्राईक मिळते ना तशा पद्धतीने तो मैदानावरती धावांवरती तुटून पडतोय. कालचा गुरुवार संपलाय, आजचा शुक्रवार सुरू झालाय, त्याच्यामुळे वार बघून सुद्धा आपण म्हणतो ना ताटावरती तुटून पडतो ना, तशा पद्धतीने मैदानामध्ये या वेळेला चेंडूवरती तुटून पडला होता. जयेश शेळके गोलंदाजीला आलाय. जयेशकडे अलीकडच्या काळामध्ये या मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्याच्याजवळ जमा झालेला आहे आणि त्याने निखिलच्या अगेन्स्टमध्ये खेळणं इतकं सोपं असणार नाही. तिसरा षटकार येतोय निखिलच्या बॅटमधून निघालेला आणि याला म्हणतात ना की कॅप्टन इनिंग. आज मैदानामध्ये कॅप्टन वर्सेस कॅप्टन अशा प्रकारचा खेळ चालू आहे. जर आपण कौतुक या वेळेला सिया वॉरियर्स नागाव संघाच्या कर्णधाराचं करत असो ना, म्हणजेच अजयचं, तर दुसऱ्या बाजूचा निखिलचं का नाही करावं? कारण बघा युवी स्पोर्ट्स संघाचा हा कर्णधार सुद्धा मैदानामध्ये दाखवतोय की मी अजूनही मैदानामध्ये उभा आहे आणि जोपर्यंत मी उभा आहे माझ्या संघाच्या अर्थातच कोणत्याही खेळाडूची जबाबदारी उचलण्यासाठी मी सुद्धा तितक्याच ताकदीने परफॉर्मन्स देणार आहे. जे म्हणतात ना की मेरा बाल भी नहीं उखाड़ सकते, अशा प्रकारचा परफॉर्मन्स. याही वेळेला मोठा फटका खेळलाय, परंतु चेंडू हवेत. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला आणि फलंदाज या वेळेला मात्र निखिल बाद होऊन परतला पॅव्हिलियन मध्ये. मोठा हादरा बसणार, कारण 36 धावा फलकावरती, 3 गडी बाद 36.
या एक्सप्रेशन आपण पाहतोय ना की पास झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्याने आकाशाकडे पाहिलं, डोळे बंद केले आणि म्हणाला की फटका चुकला, टायमिंग चुकलं. युवी स्पोर्ट्सला साधारण 35+ धावसंख्या ज्याच्याबाबत आपण बोललो होतो ती धावसंख्या नक्की निखिलने दिले, पण तरी सुद्धा आणखीन प्रयत्न असेल कारण 3 चेंडू येणं बाकी आहे. 3 मध्ये 2 चान्स घेण्याचा प्रयत्न करणार फलंदाज आणि 2 मोठ्या स्ट्रोक्ससाठी नक्की जाणार कारण अलीकडच्या काळामध्ये क्रिकेट हे स्ट्रोक्समध्ये मोजलं जातं. क्रिकेट इज ऑल अबाउट द बिग स्ट्रोक आणि यावेळेला बिग हिट जरूर, पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज बाद. जयेशला आपण पाहतोय की पहिल्या 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावल्यानंतर जयेशला सुद्धा माहिती आहे ना तो चान्स माझ्याकडे सुद्धा आहे. म्हणून मगाशी आपण ते उदाहरण घेतलं होतं की अर्धा ग्लास भरलेला अर्धा ग्लास रिकामा. या पद्धतीने क्रिकेटकडे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं की ठीक आहे फलंदाज चान्स घेणार आहे, तो मोठ्या हिट लगावणार आहे, पण यामध्ये विकेटची सुद्धा शक्यता आहे आणि ती शक्यता का टाळावी. इथे पहिल्या फलंदाजाने 2 षटकार लगावले, त्यानंतर निखिलला त्याने बाद करून पावलांचा रस्ता दाखवला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला आणि त्याला सुद्धा आपण पाहतोय की मिडॉनला असलेल्या क्षेत्ररक्षकाने सहजगत्या झेल हातात टिपलाय. त्यामुळे आता फलंदाज बाद. नवीन फलंदाज साहिल मैदानामध्ये आलाय जेव्हा अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. भूषण बाद होऊन परतलाय, निखिल बाद होऊन परतलाय. 36 धावा धावफलकावरती. जयेश हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. हॅट्रिक होते का जयेश शेळकेची. यावेळेला अजय चौलकर चेंडूच्या खाली येतोय आणि आणखीन एक फलंदाज बाद. या स्पर्धेतली ही दुसरी हॅट्रिक पाहायला मिळाली. तर गुरुजी पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली होती, बरोबर आहे, आणि त्यानंतर आता 10व्या सामन्यामध्ये बघा किती वाट पाहायला लागते. कधी कधी सुरुवात म्हणजे म्हणतात ना आगाज बहुत बेहतरीन था तो अंजाम भी उतना ही बेहतरीन होगा. तशा प्रकारचं चित्र मैदानामध्ये आपण पाहतोय. हॅट्रिक मिळाली जयेश शेळकेला. 3 चेंडूवरती 3 फलंदाजांना बाद केले. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार दिले होते, पण फार काही भूतकाळामध्ये आपल्याला रमायचं नाहीये. चला मित्रांनो लगेच या, वेळ दौडू नका. 6 वाजलेत घड्याळ पाहिलं असेल तर. 36 धावा, 36 फॉर लॉस ऑफ 6 विकेट. शेवटचा चेंडू येणं बाकी. जयेश करण तोडणकरची बरोबरी करणार कारण त्याने 4 चेंडू 4 विकेट घेतलेत. युवी स्पोर्ट्सने 35+ धावसंख्या बनवणं अपेक्षित होतं, ती बनवले. 36 झालंय. सगळं गुडी चालू आहे ना, म्हणजे विकेट सुद्धा आल्यात, रन सुद्धा आल्यात. या गुडी अवस्थेमध्ये मैदानामध्ये कोण विजयाच्या जवळ जाणार, कोणाची होणार सरशी आणि कोणाला मिळणार फरशी हे ठरवायचं आहे. पण अशा वेळेला आणखीन एक फलंदाज बाद होतोय. 37 ऑन बोर्ड. सामना जिंकण्यासाठी आवश्यक असतील त्या 38 धावांची. म्हणजे सुपर 8 मध्ये जे संघ मैदानामध्ये पोहोचले त्यातील अर्थातच आजच्या रात्री आपल्याला वेगवेगळा खेळ पाहायला मिळाला. पहिला संघ सुपर 8 मध्ये पोहोचला तो आपण पाहिला मैदानामध्ये. प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर हा संघ पहिला सुपर 8 मध्ये पोहोचला. त्यानंतर दुसरा संघ पोहोचला JD भार्गवी 11 अलिबाग संघ मैदानामध्ये सुपर 8 मध्ये पोहोचलाय. आजच्या रात्री तिसरा संघ पोहोचला तो सुपर 8 मध्ये AB ग्रुप अलिबाग संघ. आणि आता चौथा संघ कोणता असेल, सिया वॉरियर्स की युवी स्पोर्ट्स अलिबाग. दोन्ही संघांमधली लढत सहजगत्या सोप्या गतीने आपण घेता येणार नाही कारण 24 चेंडू तुम्ही म्हणाल की 38 धावा बनवायचे आहेत, हे सोपं आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये साधारण 10 बनवल्या तर शेवटला 8 राहतील. क्रिकेट हे केवळ तुम्ही त्या गणिताच्या परिभाषेमध्ये फक्त तुमच्या मनामध्ये मांडू शकता, कागदावरती मांडू शकता, पण क्रिकेटच्या मैदानामध्ये अशा अनेक थेरीज तुमच्या खूप वेळेला निष्फळ ठरलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्या थेरीजमध्ये तुम्हाला अडकता येत नाही कारण क्रिकेट हा प्रॅक्टिकल गेम आहे. तुम्हाला मैदानामध्ये सिच्युएशन प्रमाणे जसं आकाशजी मांजरेकर मगाशी म्हणाले की अकॉर्डिंग टू सिच्युएशन तुम्हाला खेळावं लागतं. तुम्ही प्री डिटरमाइन स्ट्रोक खेळाल तर बाद होणार. तुम्ही फटका मैदानामध्ये अगोदरच ठरवून मनामध्ये आलेला असाल की या फलंदाजाला या गोलंदाजाला अगोदरच्या सामन्यामध्ये मी 2 चौकार लगावले होते किंवा 2 षटकार लगावले होते, याही वेळेला मी तसंच करेन, तर तसं होईलच असं नाही कारण परिस्थिती फार निराळी असते आणि त्या परिस्थितीनुसार तुम्हाला मैदानामध्ये खेळ करावा लागतो. चला सलामीची जोडी मैदानामध्ये येऊ द्या. सिया वॉरियर्स नागाव संघाला विनंती असेल आपण दोन्ही संघ मालकांना शुभेच्छा देऊया. युवी स्पोर्ट्सचे संघ मालक युवराज पाटील यांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया. दुसऱ्या बाजूला सिया वॉरियर्स नागाव संघाचे संघ मालक सचिनजी राऊळ यांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देऊया. 24 मध्ये 38 धावा आवश्यक आहेत. एका बाजूला
थेरोंड्यातील अजय नेतृत्व करतोय, दुसऱ्या बाजूला वाघरणचा निखिल नेतृत्व करतोय. त्याच्यामुळे थेरोंडामध्ये सुद्धा सकाळ सकाळी टीव्ही घरामध्ये ऑन झालेले आहेत, बरोबर आहे ना दर्णे गुरुजी. आणि त्याच वेळेला वाघरणमध्ये सुद्धा जे लोक आज सकाळी मॉर्निंग वॉकला निघणार होते त्यांनी घरात मोबाईलवरतीच किंवा टीव्ही वरतीच हा सामना पाहणं पसंत केलेलं आहे. कारण त्यांना माहिती आहे निखिल निखिल लास्ट मोमेंट पर्यंत न हार मानणारा खेळाडू आज युवी स्पोर्ट्सचा कर्णधार आहे. बोला सर. चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला सिया वॉरियर संघाचा कर्णधार सुद्धा जो गत वर्षापासून तुफान फॉर्म मध्ये ॲज अ बॅटर ॲज अ बॉलर या नात्याने, त्यामुळे सामना चित्त थरारक होईल अशी अपेक्षा बाळगायला काही हरकत नाहीये. त्याच्यामुळे जो विजेता होईल तो सनग्लो रिसॉर्टच्या वरती पार्टी करायला नक्की सज्ज असेल. पण अर्थात त्याचं चित्र कशा पद्धतीने पलटणार आहे हे पाहण्यासाठी आपण घेऊन चालूया, ऐकण्यासाठी घेऊन चालूया माझे साथी समालोचक मित्र आकाश मांजरेकर यांच्याकडे. धन्यवाद संदीप सर. मैदानावरती आपण पाहतोय आजच्या दिवसातील शेवटची लढत आहे. आयोजन कमिटीचं आपण करूयात कौतुक, कारण पहिल्या मॅचमध्ये जी एनर्जी होती तीच एनर्जी त्यांनी शेवटच्या मॅचपर्यंत टिकून ठेवली आहे. त्यामुळे संपूर्ण अर्थात आपण जर पाहिलं ना तर प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. ओळी आहेत मैदानावरती आजच्या दिवसातील शेवटची लढत, जिथे एका बाजूला युवी स्पोर्ट्स अलिबाग संघ तर दुसऱ्या बाजूला सिया वॉरियर्स नागाव संघ. विनर वर्सेस लूजर ही लढत मैदानावरती सुरू आहे. या फॉर्मॅटमधली ही लढत आहे, जिथे पहिला चेंडू मात्र आपण पाहिला डॉट आलाय. निखिल पाटील आपली कन्सिस्टन्सी, आपली संयमता, आपलं डिटर्मिनेशन, आपली डेडिकेशन मैदानावरती दाखवतोय. या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. वाईट चेंडू आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. बघा शंकराचा जसा तिसरा डोळा होता ना, तसा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रो लिंक आणि FH लिंक यांच्या माध्यमातून, FH स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून तिसरा डोळा उघडला जाईल टेक्नॉलॉजीचा, आणि हा चेंडू वाईड आहे की नाही हे ठरवलं जाईल. मग वाईड आला तर वाईट परिस्थिती कोणासाठी येणार हे सुद्धा बघितलं जाईल. सकाळचा प्रहर सुरू होतोय, पहाट या ठिकाणी सुरू होते, त्यामुळे ही मॅच आपण जर पाहिली ना चांगल्या दिशेने वाटचाल करते. फलंदाजाने चेंडू सोडलाय, वेल लेफ्ट म्हणावं लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. व्हॅलिड चेंडू होता. नशीब या ठिकाणी आपण जर पाहिलं निखिल पाटीलच्या दिशेने वाटचाल करते. विजयासाठी 38 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. यावेळेला कव्हर्सच्या डोक्यावरून विनोद पाटील, आजच्या रात्रीमध्ये ज्याने रोमहर्षक खेळ करून दिलाय तो मैदानावरती आज गाजवताना आपल्याला पाहायला मिळालाय. BCC तीनविरा विभागातील हा खेळाडू, या संघातील खेळाडू ज्याने पहिल्या मॅचमध्ये जी सातत्यता ठेवली होती तीच कन्सिस्टन्सी, तीच सातत्यता, तीच जबाबदारीने मैदानावरती तो खेळ करून दाखवतोय. निखिल पाटीलची गोलंदाजी. आहा, या वेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू यष्ट्यांवरती आढळलाय. विनोद पाटीलला इथून मात्र बाद व्हावं लागणार आहे. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, असं काहीशी परिस्थिती सांगणारा हा खेळ मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. 38 धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे. विनोदवरती जबाबदारी होती. जबाबदारीचं ओझं घेऊन जात असताना इथे मात्र निखिलने आपला अनुभव दाखवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळायचा होता, मात्र चेंडूने टप्पा बदलला, दिशा बदलली आणि तदनंतर मात्र फलंदाजाची दशा सुद्धा बदलली गेली. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 1 डाऊन साठी नवीन फलंदाज जयेंद्र बलकवडे मैदानाच्या आत आलाय. कुठेतरी शेकोटी सुरू झाली आहे. अडतीस धावांचं लक्ष्य आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 38 धावा करायचे झाल्या तर कुठल्या तरी एका फलंदाजाला शेवटपर्यंत टिकून राहणं गरजेचं. मग तो संघ कर्णधार अजय चौलकर राहतोय की एक अनुभवी खेळाडू जयेंद्र बलकवडे राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं.
इथून कौतुक करावं लागणार आहे युवी स्पोर्ट्स संघाचं, टीम मॅनेजमेंटचं. साई पाटील, निशांत कांबळे आणि अथर्व पाटील ज्या पद्धतीने कमबॅक केलंय आपल्या संघाने, संघ बांधणी कमालीची झाली आहे. चेंडू घोषित परिसरात जाईल, बॅटची एज घेत चेंडू आपण पाहिला लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केलंय. एकेरी धाव जरूर मिळणार आहे. 4 षटकांचा सामना, पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. जयेंद्र बलकवडे मैदानावरती फलंदाजी करतोय. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता. आदर्श कोणतीही चुकी केली नाही आणि जयेंद्र बलकवडे नावाचं एक वादळ इथे मात्र थोडक्यामध्ये बाद आपण पाहिलंय. 5 धावसंख्येवरती दुसरा हादरा लागलाय. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा चित्त थरार आपण अनुभवतोय. आजच्या दिवसातील शेवटची लढत, एका बाजूला वाटलं होतं सिया वॉरियर्स नागाव संघ ही मॅच सहजपणे जिंकेल की काय, मात्र जे आपण ठरवतो त्याच्या उपरोधित बऱ्याच वेळेला गोष्टी घडतात आणि त्याचं उत्तम उदाहरण मैदानावरती आपण पाहतोय. सेकंड डाऊनसाठी नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. नवीन फलंदाज मैदानावरती वायजे अर्थातच यश जंगली मैदानावरती आलेला आपण पाहतोय, ज्याचं क्षेत्ररक्षण आजच्या दिवसामध्ये चर्चेचा विषय राहिलाय आणि आता मात्र संघाला गरज आहे ती म्हणजे फलंदाजी करून देत असताना. पहिलं षटक प्रगती पथावरती निखिलचं कौतुक केलं पाहिजे. कर्णधाराला साजेशी कामगिरी, मग ती फलंदाजी असू देत मग ती गोलंदाजी असू देत, चांगली केली आहे. यावेळेला फुलरलेन प्रकारचा चेंडू, फलंदाजाकडे या तिखट प्रहारावरती उत्तर नाही हेच पाहायला मिळालंय. षटक क्रमांक 1 समाप्त, 5 धावा, 2 फलंदाज बाद. उत्तरार्धाचा खेळवरती आपण पाहतोय जिथे येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 33 धावसंख्येची आवश्यकता. प्रति षटक 11 सरासरी राखणं गरजेचं आहे. इथून मात्र आपण जर पाहिलं ना, युवी स्पोर्ट्स अलिबाग संघ म्हणेल की आमच्याकडे 3 चांगले गोलंदाज आहेत, मग आम्ही या धावा डिफेंड करू शकतो. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अर्थात सिया वॉरियर्स नागाव संघ म्हणेल आमच्याकडे खोलवर बॅटिंग लाईनअप आहे, आम्ही या धावा करू शकतो. आणि मग हे जे द्वंद्व आहे ना, ते बऱ्याच वेळेला प्रत्येकाला हवं असं वाटतं. जे रसिक मायबाप प्रेक्षक अजूनही या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्वांना आपण गुड मॉर्निंग विश करूयात. आपण या स्पर्धेवरती प्रेम दाखवलंय. गोलंदाजीमध्ये बदलाव होईल. आता मात्र आदर्श पाटील गोलंदाजीच्या मोर्चावरती आलेला आपण पाहतोय. आदर्शने आजची रजनी क्रिकेट गाजवली आहे, मग ती फलंदाजी मग ती गोलंदाजी, या सर्व बाजूंवरती चांगली कामगिरी केली आहे. एक सर्व गुण संपन्न खेळाडू कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण आज आदर्शने मैदानावरती करून दाखवलंय. वागरणचा हा खेळाडू, शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अजयचा हा प्रयत्न इथे मात्र सफल ठरतोय. आदर्शने पुन्हा एकदा संघाची गरज ओळखली आणि त्या दिशेने वाटचाल करत आणखीन एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. एका पाठोपाठ एक फलंदाज हजर म्हणतायत, तू चल मे आया म्हणतायत आणि बाद होताना आपल्याला पाहायला मिळालेत. युवी स्पोर्ट्स संघ आज चांगली कामगिरी करून देतोय. कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा संघ कमबॅक करतोय. टीम मॅनेजमेंटचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा आपल्या संघाला पूर्ण मुभा दिली आणि मग त्या मुभा दिल्यानंतर फ्री हँडेडली चांगला खेळ, चांगली मानसिकता मैदानाच्या आत आपण पाहतोय. बघा टीम मॅनेजमेंटचं महत्त्वाचं काम काय आहे, तर आपण संपूर्ण टीममध्ये डगआउटमध्ये काय ॲटमॉस्फिअर क्रिएट करतोय, किती खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मॅच चालू आहे हे महत्त्वाचं आहे. आणि मग साई पाटील यासाठी ओळखले जातात. ते नेहमी खेळीमेळीचं वातावरण अर्थात निर्माण करतात, खेळाडूंना आपलंसं करून देतात, स्ट्रॅटेजीज क्लिअर केल्या जात आहेत आणि एक संघ टीम मॅनेजमेंट म्हणून ही बाब महत्त्वाची आहे. ओळीत मैदानावरती 5 धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद झाले. आदर्शचं कौतुक करावं लागणार आहे. विजयासाठी 33 धावांसाठीची अजून गरज आहे.
अभिषेक नाईक मैदानावरती आलाय आणि त्याला तिखट प्रहार केला जातोय. आदर्शचं कौतुक करावं लागेल. जशाच तसं म्हणतात ना, ती हीच परिस्थिती आहे. यावेळेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकाची भूमिका पार पाडावी लागेल. अभिषेक नाईकच्या बॅटमधून आलेला हा षटकार सुखावणारा आहे, आनंददायी आहे आणि त्याच वेळेला संजीवनी आणून देणार आहे. धावफलकावरती बदलाव होईल. 11 धावा, 11 रन्स ऑन स्कोर बोर्ड. बघा रिप्ले मध्ये ताकदीचा वापर केलाय. बॉटम हँडचा चांगला वापर केला, टायमिंग साध्य केलं आणि तदनंतर मात्र खेळाडू कक्षामध्ये चेंडू गेला आणि गर्जना केली की मॅच अजून संपलेली नाही. येणारे 13 चेंडू विजयासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. अभिषेक नाईक मैदानावरती आहे ना, तोपर्यंत या मॅच मध्ये होप्स आहेत असं सिया वॉरियर्स नागाव संघ म्हणेल. आखूड टप्प्याचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने जाणीवपूर्वक खेळलाय. स्ट्राईक रोटेशन वरती भर दिला गेलाय. दुसऱ्या षटकाची सांगता झाली. पहिल्या 12 चेंडूंवरती 12 धावा आल्यात. आता मात्र उर्वरित 12 चेंडूंवरती 26 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जे पहिल्या 12 चेंडूंमध्ये आपण करू शकलो नाही ते आता मात्र करायचंय. उर्वरित 12 चेंडूंमध्ये 26 धावा करायच्या आहेत. स्ट्रॅटेजीज बदलावे लागतील. ड्रायव्हिंग सीटवरती यावं लागेल. एस्कलरेशनवरती पाय द्यावा लागेल. तरच या मॅचमध्ये कमबॅक करता येऊ शकेल. ही झाली नाण्याची पहिली बाजू. दुसरी बाजू समजून घेऊयात. जिथे युवी स्पोर्ट्स संघाने सुरुवातीपासून मॅचमध्ये डॉमिनेटिंग कामगिरी केली आहे ना, मग अशा वेळेला ज्या मोमेंटमने मॅच सुरू आहे, ज्या फ्लोने मॅच सुरू आहे, ज्या स्पीडमध्ये मॅच चालू आहे, ज्या रणनीतीवरती मॅच चालू आहे, त्याच फ्लोमध्ये त्याच रणनीतीने इथून मात्र युवी स्पोर्ट्स संघ मॅचला पुढे घेऊन जाण्यासाठी इच्छा वर्तवेल. गोलंदाजीसाठी आता मात्र बदलाव करण्यात आलाय. साहिल एक युवा गोलंदाज, आगरसुराचा हा खेळाडू मैदानाच्या आत अंडर 19चा खेळाडू. या आधीच्या मॅचमध्ये ज्याने उल्लेखनीय कामगिरी केली. गोलंदाजीच्या बळावरती विकेट प्राप्त केल्या, प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केला असा हा गोलंदाज मैदानाच्या आत. आणि मी यासाठीच युवी स्पोर्ट्स टीम मॅनेजमेंटचं कौतुक केलं होतं, ज्याने अंडर 19च्या खेळाडूला संघामध्ये स्थान दिलं. अन्यथा ऑप्शनमध्ये आपण पाहतो बरेचसे संघ अनुभवी खेळाडूंना घेण्यासाठी मारामार करतात, पाठपुरावा करतात. मग अशा वेळेला युवा खेळाडूंना संधी उपलब्धता करून दिली आहे. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक तटस्थ आहे. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. इथून मात्र संदीप सर आणखीन एक गोष्ट बघायची आहे. युवी स्पोर्ट्स संघाच्या मॅनेजमेंटचा एक विचार मला कळत नाहीये. सलामीसाठी कोणाला पाठवलं, तर अर्थात आपण पाहिलं किशोर नाईक यांना सलामीसाठी पाठवलं. प्रशांत जायनाखवासारखा फलंदाज आपल्याकडे असताना आपण ओपनिंगला किशोरला पाठवलं. आणि मैदानाच्या आत काय घडलं, साहिल आला आणि त्याने आपली कामगिरी चोख पार पाडली आहे. यश जंगलीला इथून मात्र बाद केलंय. 0 धावसंख्येवरती त्रिफळाचित केलं आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने असणारा आणखीन एक स्पीड ब्रेकर पार केलंय. तिसरं षटक प्रगतीपथावरती. टीम मॅनेजमेंट बद्दल आपण बोलत होतो. जो ओपनिंगचा बॅट्समन आहे प्रशांत जायनाखवा, त्याला फिनिशरच्या भूमिकेसाठी ठेवलं आणि तदनंतर मात्र किशोर नाईकने तडाखेबाज फलंदाजी केली. आणि हा शॉर्ट फॉर्मचा जो क्रिकेट आहे ना, शॉर्ट क्रिकेट आहे ना, त्यामध्ये अशा पद्धतीचे चेंजेस आपल्याला वारंवार करावे लागतात. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये ही संज्ञा वापरली जाते आणि त्याचा पुरेपूर वापर युवी स्पोर्ट्सने केलाय. त्यांचं कौतुक केलं पाहिजे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. साहिल मात्रेची गोलंदाजी कौतुकास पात्र पाहायला मिळाली आहे. त्रिफळाची लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. कमालीची गोलंदाजी मैदानावरती. अंडर 19चा खेळाडू मैदानावरती अनुभवी सचिन म्हात्रेला तंबूचा रस्ता दाखवलाय. क्रिकेट आपल्या गुणवत्तेवरती, स्किल सेटवरती खेळला जातो, दमखमवरती खेळला जातो, हे मैदानावरती पुन्हा एकदा दाखवून दिलंय. बॅटची इनसाइड एज, चेंडू विकेटवरती आढळलाय. चुकी करायला भाग पाडलं गेलं. कौतुकास पात्र खेळी मैदानाच्या आत आपण पाहतोय.
9 चेंडू येणं बाकी आहेत आकाश आणि सामना जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. पण आपण पाहिलं ना जी कॅप्टनशिप आज निखिलकडून पाहायला मिळालेली आहे, कारण तो बाद झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती एक निराशा होती, पण जेव्हा तो गोलंदाजीला आला त्याने आपल्या संघामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा एक आत्मविश्वास भरलेला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये त्याने अप्रतिम गोलंदाजी केली, दुसऱ्या षटकामध्ये केलेला गोलंदाजीतील बदल असेल, आता तिसऱ्या षटकात साहिलला बोलवणं असेल आणि साहिल तर आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलाय. दोन्ही फलंदाजांना साहिलने जे बाद केलंय ना ते पाहून युवी स्पोर्ट्सचे संघमालक युवराज पाटील आणि आपल्या सन्माननीय चिवताई या सुद्धा खुश असतील, कारण अशा प्रकारची कामगिरी अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांच्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगल्या खेळाडूंसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे यश आहे, जिथे चांगला खेळ झालाय, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व करण्याची क्षमता या प्लॅटफॉर्मने निर्माण करून दिली आणि तेच मैदानावरती घडले. 13 ऑन स्कोरबोर्ड, जिथे 5 फलंदाज, जवळजवळ अर्धा संघ तंबूमध्ये 13 धावसंख्येवरती गारद झालाय. सिया वॉरियर्स नागाव संघ टीम मॅनेजमेंट इथून मात्र नाखुश असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपण जरूर पाहतोय, एक उजव्या हाताचा फलंदाज. कौतुक करावं लागेल साहिलचं पुन्हा एकदा, ज्याने केवळ 1 धाव खर्च केली आहे. नितेश कठोर फलंदाजीसाठी आलाय. बॅटची लीडिंग एज, चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये, जिथे केवळ 1 धाव मिळेल. तिसरं षटक मैदानावरती प्रगती पथावर आहे. चांगला खेळ मैदानावरती आपण पाहतोय. 15 धावसंख्येवरती 5 फलंदाज बाद आहेत. 38 धावांचं लक्ष आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड, डिस्पॅच केलंय, डिलिव्हर्ड केलंय. इथून मात्र मिडविकेटच्या दिशेने, अजूनही विजयाच्या दिशेने एक चिंगारी पेटवली आहे. एक आशेचं किरण मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळालंय. येणारे 7 चेंडू विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. मी अजूनही म्हणेन हा चेंडू फार महत्त्वाचा आहे. हा शेवटचा चेंडू खऱ्या अर्थानं ठरवेल की शेवटच्या षटकामध्ये दबाव कोणत्या संघावरती असेल. 6 चेंडू 17 धावा. इथून मात्र आपण पाहिलं नितेश कटोरच्या बॅटमधून आलेला हा षटकार उपयुक्त आहे. या मॅचचा मोमेंटम शिफ्ट करणारा आहे, टर्निंग पॉइंट ठरणारा आहे का, हे सुद्धा वेळ ठरवेल. साहिलच्या गोलंदाजीचं आपण कौतुक करत होतो, मग अशा वेळेला दुधात माशी पडली आणि तदनंतर षटकार आला. आहा, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र बॅटची लीडिंग एज, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. प्रशांत जायनाकवा विकेटच्या पाठीमागे चांगलं ग्लोव्ज वर्क करतोय आणि इथून मात्र महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालाय. इथून आता मात्र कॅल्क्युलेशन स्पष्ट झालंय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. युवी स्पोर्ट्स संघाचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास द्विगुणित झाला असेल तर दुसऱ्या बाजूला अर्धा डझन संघ जवळजवळ तंबूमध्ये परतलाय. तिथे मात्र सिया वॉरियर संघाला भुला के डर को चलक कर, झालेल्या गोष्टी विसरून नव्याने शून्यातून सुरुवात करावी लागेल, कारण येणारे 6 चेंडू आपल्या पॉइंट्स टेबलवरती महत्त्वाचे आहेत. किंबहुना या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर मात्र या 17 धावा कराव्या लागतील. हे आव्हान खूप तिखट आहे, हे आव्हान खूप महत्त्वाचं आहे. मग अशा वेळेला जिथे स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल अभिषेक नाईक, झिराडचा हा खेळाडू, ज्याने 2 वर्षांपूर्वी 6 चेंडूंमध्ये 32 धावा हव्या असताना 6 षटकार ठोकले होते. जगविख्यात शिल्पकार करमरकर क्रीडांगणावरती त्यांनी हा तो इतिहास रचला होता, त्यामुळे त्याच्याकडे ते कॅलिबर आहे. पहिला चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो थोडासा वाईड झाला आणि त्याचमुळे का होईना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी यश मिळालंय. येणारे 5 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजीच्या मोर्चावरती भूषण जावरे आपल्याला पाहायला मिळालाय. स्ट्राईक एंडवरती अभिषेक आहे. अभिषेक है तो मुमकिन है.
अभी नाही तो कभी नाही असं म्हटलं जाईल. चेंडू मिडॉनमधून ट्रॅव्हल करेल. पुन्हा हरिओम म्हटलं, मात्र यावेळेला केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. येणारे 4 चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. आता मात्र जयेश शेळके नवेदित अनुभवी खेळाडू मैदानाच्या आत आलाय. दोन्ही खेम्यांमध्ये दबाव आहे. डगआउटचे चित्र आपल्याला पाहायला मिळतात. सिया वॉरियर संघ चिंतेत आहे. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला असता तर इथे मात्र चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, कारण फलंदाज विकेटच्या फ्रेममध्ये अजिबात नव्हता. पुन्हा एकदा 3-13 कोणाचे वाजणार. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी आजच्या दिवसातील शेवटची लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला सिया वॉरियर्स नागाव संघ तर दुसऱ्या बाजूला युवी स्पोर्ट्स अलिबाग संघ. 3 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका येणार का? इथून मात्र डॉट चेंडू आलाय. टाळ्यांचा गजर, हर्ष उल्हास, आनंददायी वातावरण युवी स्पोर्ट्स संघाच्या बाजूने. कंपल्सरी चेसिंग या फॉर्मॅटमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा पुढे चालू आहे, त्यामुळे येणाऱ्या 2 चेंडूंवरती मोठे फटके आलेच पाहिजेत. इथून मात्र फलंदाजांकडे फारसं काही उरलेलं नाहीये. आहा, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट होऊ शकलेला नाहीये. बाय 1 गेट 1 फ्रीची ऑफर. 1+1 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. येणारा 1 चेंडू विजयासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता. इथून मात्र युवी स्पोर्ट्स संघ चांगला खेळ करून दाखवतोय. टीम मॅनेजमेंट अर्थात संघ कर्णधार निखिल पाटील, साई पाटील, निशांत कांबळे, अथर्व पाटील यांनी अथक केलेली मेहनत इथे मात्र दिसून आली आहे. मैदानावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, सिक्सर जरूर आला, तरी सुद्धा आपल्याला विजयापासून दूर ठेवलंय. सिया वॉटर स्पोर्ट्स नागाव या संघाचं आव्हान इथून मात्र आपण पाहिलं तर संपुष्टात आलंय. कौतुक युवी स्पोर्ट्स अलिबाग संघाचं, ज्यांनी चांगला खेळ करून दाखवला. प्रतिस्पर्धी संघाला आपल्या कॅलिबर स्किल सेटच्या बळावरती पराभूत केलंय आणि त्याचमुळे का होईना चांगला खेळ सुद्धा झालेला आपण पाहतोय. वळूयात या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच पारितोषिकाकडे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आपण पाहतोय आणि या स्पर्धेतील पहिल्या दिवसातील शेवटची लढत. ज्याने ऑलराऊंड परफॉर्मन्स केला, फलंदाजी करत असताना 19 धावा, गोलंदाजी करत असताना 2 विकेट संपादन केल्या, असा नन अदर दॅन कॅप्टन ऑफ द टीम अर्थातच निखिल पाटील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी म्हटलं की पारितोषिकांची लयलूट असते. मग अशा वेळेला 1 चषक MM एंटरप्राइजेस कडनं पाहायला मिळेल, अर्थात टी शर्ट 4 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. कॅप 7070 ब्रँड कुलाबा स्पोर्ट्स अलिबाग यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पारितोषिकांची